जयपूर शहरातील एका जुन्या हॉटेलवर अचानक पोलिसांनी धाड टाकली। हॉटेलच्या खोलीतून बाहेर आली एक तरुण मुलगी। तिचे अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त, डोळ्यांत भीती, चेहऱ्यांवर अश्रूंचे डाग। नेमके काय घडले असेल त्या मुलीशी? तिच्या आई वडिलांना गेल्या 3 दिवसापासून तिचा काहीही थांग पत्ता लागला नव्हता आणि अचानक त्या मुलीला जयपूरमध्ये पाहून सर्वांनाच धक्का बसला। सर्वांना एकच प्रश्न पडला, गावातली साधीशी मुलगी जयपूरला कशी आली? तिला कोणी फसवलं आणि ती 3 दिवस नरकासमान कैदेत का होती? मित्रांनो, ही कहाणी आहे 22 वर्षाच्या आरतीची, जिने ऑनलाईन प्रेमावर विश्वास ठेवला, पण तो विश्वासच तिच्या आयुष्यात सर्वात मोठं संकट बनला। चला तर मग मित्रांनो, या घटनेला विस्तृत स्वरूपात जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ही घटना आहे राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील। आरती राठोड, वय 22 वर्षे। तिचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी। साधे जीवन आणि मध्यमवर्गीय संस्कार। आरती स्वप्नाळू होती आणि कॉलेजमध्ये शिकताना तिचं लक्ष मोबाईल आणि इंटरनेटचा रंगीबेरंगी दुनियेकडे वळालं। फेसबुकवर तिने आपलं प्रोफाईल तयार केलं आणि सुरुवातीला फोटो अपलोड करत मित्रांशी गप्पा मारायला सुरुवात केली। थोड्या दिवसातच तिचा फ्रेंड लिस्टमध्ये एक नाव चमकून दिसलं। ते नाव होतं रोहित मिश्रा, वय 29। जयपूरचा असल्याचं सांगणारा हा तरुण दिसायला स्मार्ट होता। त्याने आरतीला पाठवलेल्या फोटोवर महागड्या गाड्या, हॉटेल्स आणि ब्रँडेड कपड्यांसह तो अजूनही स्मार्ट दिसायचा। त्यामुळे पहिल्या दिवशीच्या चॅटिंगमध्येच आरती रोहितकडे खूप आकर्षित झाली। सुरुवातीला साध्या गप्पा, हसण्याचे इमोजी, रोजच्या कॉलेजमधील गोष्टी शेअर केल्या जात होत्या। हळूहळू त्यांची रोजची चॅटिंग वाढली। फोटो आणि व्हिडिओ कॉल सुरू झाले। आरती, तू माझ्यासाठी जन्मली आहेस, अशी वाक्य बोलून रोहित आरतीला आपल्या जाळ्यात खेचण्याचा एकही चान्स सोडत नव्हता। रोहितच्या अशा प्रेमळ चॅटिंगने आरती पूर्णपणे त्याच्या प्रेमात बुडाली। या सोशल मीडियाच्या नादात गावातल्या साध्या मुलांकडे तिचं लक्ष राहिलेलंच नव्हतं। तिच्या मनात फक्त रोहित आणि जयपूरचे स्वप्न बहरू लागले होते। रोहितच्या खोट्या संपत्तीपुढे आणि कोवड्या मनातील त्या मादक विचारांमुळे आरतीचं मन रोहित विना सुन्न झालं होतं। दिवसागणिक त्या दोघांचं प्रेम फेसबुकवरील चॅटिंग्स आणि व्हिडिओ कॉल्सने एक वेगळं वळण घेत होतं। आरती भाबडेपणाने एका खोट्या प्रेमाचे स्वप्न डोळ्यात सजवत होती, पण तिला काय माहीत होतं, समोर तिचंच हे प्रेम तिचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे म्हणून। आणि या घटनेत पुढे असे काही घडले की ते पाहून कोणाचाही त्यावर विश्वासच बसला नाही। पुढे झाले असे की काही महिन्यांनी रोहितनी आरतीला जयपूरला बोलावलं। आपण भेटू, आपलं नातं पुढे नेऊ, असं म्हणत त्याने आरतीशी प्रेमाचं गोड जाळं विणलं। पहिल्या भेटीच्या गोष्टीने आरती सुरुवातीला घाबरली, पण प्रेमाचा आंधळेपणाने तिने निर्णय घेतला। आई वडिलांना खोटं सांगून ती बसने जयपूरकडे निघाली। बसमध्ये प्रवास करताना तिच्या मनात भावनांचा गोंधळ, रोमांच आणि थोडीशी भीती होती। आजपासून माझं नवं आयुष्य सुरू होणार, ती स्वतःशीच असं बोलत होती। पण आरतीचा या कारनाम्याचा तिच्या आईवडिलांना किंवा मित्रमैत्रिणींना काहीच थांगपत्ता नव्हता। 18 डिसेंबर 2024ला पुढे काही तासांच्या प्रवासानंतर सायंकाळी आरती जयपूरच्या बसस्टँडवर पोहोचली। तिथे रोहित आलेला होता। तो दिसायला फोटोसारखा स्मार्ट नव्हता, थोडा वेगळाच होता। रोहितला पाहून आरती थोडी घाबरली, पण आरतीने मनाला समजावलं, तोच आहे माझा जोडीदार म्हणत ती मनाला धीर देऊ लागली। रोहितने आरतीला गाडीत बसवलं आणि एका हॉटेलमध्ये नेलं। आरती रोमांचाने भरलेली होती। तिला वाटत होतं की आता प्रेम आणि स्वप्न पूर्ण होणार आहे। पण हॉटेलच्या खोलीतच तिचं आयुष्य चकनाचूर होण्यास सुरुवात झाली। रोहित आणि त्याचे 2 साथीदारांनी तिचं अपहरण केलं होतं। आरतीकडनं दागिने, पैसे काढून घेतले, मोबाईल हिसकावला आणि तिचे अश्लील फोटो काढून त्यांनी तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले। पैसे न दिल्यास तुझे फोटो इंटरनेटवर टाकू, अशी धमकी दिली। आरती रडत होती, किंचाळत होती, मला सोडा, मी तुझ्यावर विश्वास ठेवला,
पण तू माझ्याशी हे चुकीचं करत आहेस असं म्हणत आरती रोहितला विनवण्या करत होती. परंतु रोहितचं मन फक्त पैसा आणि स्वार्थासाठी रचलेलं होतं. एकीकडे आरती मोठ्या संकटात सापडलेली होती, तर दुसरीकडे तिचे आईवडील मात्र तिचा शोध घेत होते. आरती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आईवडील रडत होते. शेजारी घाबरलेले होते. आरतीचा फोन लागत नव्हता. ती कॉलेजमध्येही पोचली नव्हती. कोणत्याच नातेवाईकांकडे गेली नव्हती. अखेर सर्व ठिकाणी शोधून झाल्यावर तिच्या आईवडिलांनी शेवटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल लोकेशन आणि रस्त्यावरील CCTV फुटेजवरून तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी आरतीचा मोबाईलवरनं तिच्या आईवडिलांना फोन आला आणि 10 लाख रुपयांची मागणी रोहित करू लागला. पोलिसांनी सुद्धा याच कॉलचा आधार घेत तपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी गुप्तपणे बोलून माहिती गोळा केली. आरतीचे आईवडील पैसे देण्यास उशीर करत आहेत या कारणाने रोहितने आरतीच्या आईवडिलांना धमकावले. पण पोलिसांनी त्यांचा दबाव सहन केला आणि शेवटी हॉटेलमध्ये धाड टाकली. त्यावेळी आरतीचे शारीरिक आणि मानसिक हाल दिसत होते. ती पूर्णपणे घाबरलेली होती. पण पोलिसांनी तिला बाहेर काढलं. त्यावेळी रोहितने धाव घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. तपासात समोर आलं की रोहितचं खरं नाव एक वेगळंच होतं. तो एका गुन्हेगार टोळीचा हिस्सा होता. त्याच्यावर आधीपासून अनेक मुलींना फसवल्याचे प्रकरणे होती. पोलिसांनी तपासात आणखी तथ्य समोर आणली. रोहितने अनेकदा मुलींना भेटीच्या बहाण्याने शहरात बोलवलं, पैसे आणि वस्तू उकळल्या आणि त्या मुलींना धमकावलं. अखेर 3 दिवसाचा विश्वासघाताच्या नरकातून आरतीची सुटका झाली. पण तिचं मन विश्वासघाताने आणि भीतीने भरलेलं होतं. आरती पोलीस जबाबात म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम केलं, पण त्याने माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. ती रडत होती. गावात या घटनेतील मूळ कारण पसरलं आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. ऑनलाईन प्रेम किती धोकादायक असू शकते हे लोकांनी अनुभवलं. आरतीचा अनुभवातून एक मोठा धडा शिकवला गेला. कधीही कुणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि ऑनलाईन जगात सतत जागरूक राहा. मित्रांनो, आजच्या या सोशल मीडिया युगात माणूस हा स्वतःलाच विसरत चालला आहे. मोह, माया, प्रेम आणि अय्याशीच्या नादात काही लोक काही पण करायला तयार होतात आणि मग त्यांच्या हातात शेवटी पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा. आणि अशाच सनसनीखेज क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.